नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान सन्मान निधी नमो शेतकरीचा पुढील हप्ता केंद्र शासनाच्या माध्यमातून 31 मार्च 2025 पर्यंत सर्व राज्यांना सूचना केलेल्या आहेत की पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना ॲग्रीज ट्रॅक वरती नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि अशी नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना इथून पुढे येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडण्याची ॲग्रीक प्रकल्प आणलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा माहिती, शेतकऱ्यांनी माहिती, पिकाची माहिती, बाजाराची माहिती, शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कर्ज, शेतकऱ्यांच्या राबवल्या जाणाऱ्या योजना या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असेल हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थात ॲग्रीज आणि 2 वर्षात या ॲग्रीजच्या अंतर्गत जवळपास सर्वच खातेधारक वैधधारक शेतकऱ्यांच्या जोडण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे. यांच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत असे देशभरातील लाभार्थी या ॲग्रीज ट्रॅकवरती फार्मर आयडी देऊन जोडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे सर्व लाभार्थी त्या ॲग्रीज ट्रॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे सिद्ध जमीन आणि आधार कार्ड याच प्रमाणीकरण केले जाणार आहे, एकमेकांना जोडले जाणार आहे, लिंक केले जाणार आहे. यांच्याशी आपण पाहिलं होतं की शेतकऱ्यांची नोंदणी स्वतः सुरू झाली होती, तलाठीच्या माध्यमातून केली जात आहे, परंतु आता CSC केंद्रावरती होती. हीच नोंदणी आता 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करून घ्यावी असं आवाहन आता प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढण्यासाठी आवाहन केलं जात आहे. हा फार्मर आयडी काढण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना सर्वे नंबर, त्यांचे खाते नंबर आणि आधार कार्ड, मोबाईल नंबर या 4च बाबी असणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारची कागदपत्रे मागितली जात नाही. ऑनलाईन पद्धतीने सर्वे नंबर, खाते नंबर, जमिनीची माहिती व्हेरीफाय करून ती माहिती त्या ठिकाणी भरली जाते. हे फार्मर आयडी कार्ड जाते जवळच्या CSC सेंटरवरती भेटून आपण आता फार्मर आयडी कार्ड बनवू शकतो. 31 मार्च 2025 पर्यंत जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना फार्मर आयडी बनल्यानंतर ॲग्रीमध्ये नोंदणी झाल्यानंतर पुढील हप्त्यासाठी त्यांना पात्र ठरवलं जाणार आहे. आता त्यांच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना माध्यमातून नवीन नोंदणी करण्यात आलेली आहे. नोंदणीच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी आणि त्यांचं जर ॲग्रीज स्टॉक वरती रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्यांना शेतकऱ्यांचा सुद्धा पुढील हप्ता केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असलेले शेतकऱ्यांना नमो शेतकरी हप्ता दिला जातो. हा हप्ता वितरित झाल्यानंतर नमो शेतकरीचा पुढील हप्ता देखील पीएम किसानचे हे जे लाभार्थी असतील अशाच लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि फक्त फार्मर आयडी न बनवल्यामुळे एखादा लाभार्थी जर अपात्र झाला तर तो लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा अपात्र होऊ शकतो. कुठल्याही प्रकारची दीर्घाई न करता आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती भेटून आपला फार्मर आयडी कार्ड क्रिएट करायचा आहे. पण करा 31 मार्च 2025 पर्यंत फार्मर आयडी क्रिएट करावा अशा प्रकारे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.